नमस्कार फॅमिली. तर आज पण तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करत आहे. तर सकाळचे 6:15 वाजलेत आणि मी कामावर आली आणि इथे कामावर आज मी पालक पनीर बनवणार आहे. ॲक्च्युली मॅडमनी मला मलाई पालक पनीर बनवायला सांगितले, तर ह्याच मलाई पालक पनीरची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. हे मलाई पालक पनीर बनवायला मला फक्त 15 मिनटं लागली आणि 15 मिनटात एवढी झटपट रेसिपी मी कशी बनवली. आपल्याला टिफिन द्यायचा असतो आणि सकाळच्या वेळेला वेळ नसतो, तर ह्या गडबडीच्या वेळात झटपट आणि टेस्टी अशी ही मलाई पालक पनीर कशी बनवायची याची फुल रेसिपी मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओतनं दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बघत असाल तर लगेचच चॅनलला फॉलो करा आणि मला खूप खूप सपोर्ट करा. तर ही अशी पालक मागवली होती, ऑनलाईन पालक मागवलेली. तर ऑनलाईन ज्या भाज्या येतात त्या चांगल्याच क्वालिटीच्या असतात, तर त्याच्यामध्ये काही जास्त कचरा वगैरे नसतो, तर त्यामुळे साफ करायला जास्त वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे मी पटापट व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आणि पटापट अशी पालक निवडून घेतली आणि त्याची जे जाड काड्या होत्या त्या काढून टाकल्या, कवळ्या काड्या घेतल्या आणि अशा प्रकारे पटापट माझी पालक निवडून झाली. तर ह्या घरामध्ये मी स्वयंपाकाची कामं करते, रोज इकडे काय नवीन रेसिपी बनवते आणि त्याच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलवर मी ज्या नवनवीन रेसिपी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि ही पालक स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून आणते. कारण की कसं आहे, जरी ह्या भाज्या स्वच्छ असतात, ऑनलाईन असलेल्या भाज्या चांगल्या क्वालिटीच्या येतात, तरी पण कुठलीही भाजी असू दे आपण ती 2 ते 3 पाण्याने धुतली पाहिजे. कारण त्या भाज्या शेतातनं खूप ठिकाणी फिरून येतात आणि त्यामुळे आपल्याला भाज्या वगैरे व्यवस्थित धुतल्या पाहिजे. तर 3 पाण्याने पालक धुतल्यानंतर मी बाउलमध्ये पाणी घेऊन आली. हे 4थं पाणी होतं आणि ह्या कढईमध्ये मी पाणी ठेवून पाण्याला जराशी उकळी आल्यानंतर पालक त्याच्यामध्ये टाकली आणि अशा प्रकारे शिजवून घेतली. तर आपल्याला ही पालक शिजवल्यानंतर हे बर्फाचं पाणी आहे त्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या पालकची जी भाजी आपण बनवणार आहे, मलाई पालक पनीर जे बनवणार आहे, त्याचा रंग चेंज होत नाही आणि मलाई पालक पनीर मस्त हिरवागार असा दिसतो. बाजूला तोडूचं अंडं देखील बॉईल होतं आहे. तर तुम्हाला रेसिपी दाखवता माझी इतर कामंही, इतर गोष्टी बनवणंसुद्धा या किचनमध्ये चालू आहे. तर तुम्हाला ज्या रेसिपी दाखवते प्लीज त्या बघा. आजूबाजूला गॅसवर वेगळ्या गोष्टी बनत आहेत. तर अशा प्रकारे पालक मी बर्फाच्या पाण्यात ठेवली आणि इकडे वाटणाची तयारी करून घेतली. तर एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आणि आपल्याला हा मिक्सरलाच लावायचा आहे, त्यामुळे हा लांब कापून घ्यायचा आहे. मोठा कापला तरी चालतो. त्यानंतर ना आपण आलं आणि लसूणसुद्धा घेणार आहोत, ते सुद्धा आपण मिक्सरला लावणार आहे. तर अशा प्रकारे पटापट मी कांद्याचं साल काढून घेतलं आणि कांदा असा लांब चिरून घेतला आणि त्यानंतर आपल्याला हा कांदा फ्राय करायचा आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही असेच छान कमेंट करत जावा. तुमचे कमेंट वाचून मला मोटिवेशन मिळतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो. तर बघू शकता पटापट कांदा कापून घेतला, टोमॅटो पण कापून घेतला, त्यानंतरनं लसूण सोलून घेतला आणि आलं देखील चिरून घेतलं आणि ते पण मी ह्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण हे जे वाटण आहे कांदा टोमॅटो आलं लसूणचं ते भाजून घेणार आहोत. आधी वाटण जर आपण असं म्हणजे कांदा टोमॅटो भाजून घेतला ना, तर नंतर आपल्याला ही रेसिपी झटपट होते. तर कढईत थोडंसंच तेल टाकलं आहे, तेल सगळीकडे पसरवून घेतलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 काजू 2 बदाम आणि 1 अक्रोड टाकून मस्त असं हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना हा जो बारीक लांब चिरलेला कांदा आहे तो टाकला, आलं लसूण टाकलं आणि टोमॅटो देखील टाकला. हे सगळ्या गोष्टी आपण एकत्रच टाकून दिल्या आहेत, सोबतच आपल्या ह्या फ्राय होऊन जातील. तर हे आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण ग्राइंड करणार आहोत. तर आपण हे एकत्रच ग्राइंड करणार आहोत. पालक सोबतच आपण बारीक करणार आहे. हे काय वेगळं वाटण करायची गरज नाही, कारण आपण हा जो मसाला आहे हा आपण भाजून घेतलेला आहे. तर हा आता काय कच्चा मसाला नाही आहे. त्यामुळे कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरची टाकली आहे. तुम्हाला तिखट जेवढं आवडतं त्या हिशोबाने तुम्ही मसाले मिरची कमी जास्त करू शकता. तर आपला हा मसाला भाजल्यामुळे आपण हा पालक बरोबरच ग्राइंड करणार आहोत. तर हे मिक्सरच्या भांड्यात मी पालक काढून घेतलेली आहे, जी आपण बर्फाच्या पाण्यात ठेवलेली. त्यानंतर ना हे बघा अशा प्रकारे आपला हा जो मसाला आहे छानपैकी ब्राऊन कलर आला
की मग हा पण मसाला आपला भाजून झाला आहे असं समजायचं. आणि मग हे जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्येच आपण हा जो मसाला आहे भाजलेला तो आपण ह्याच्यात टाकतो आहे. कारण की पालक थंडगार झालेला आहे, आपण ते बर्फाच्या पाण्यात टाकला आहे आणि त्याबरोबर जर हा थोडासा जरी मसाला गरम असेल तर ते काय एवढा प्रॉब्लेम होणार नाही, मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करता येईल. तर अशा प्रकारे ही मी बारीक प्युरी करून घेतली. तर मला फेसबुकवर एक कमेंट आलेला की काय जरा चेहरा हसरा ठेव, तुझ्या तोंडावर 12 वाजलेत, तर आज हसरा चेहरा ठेवून तू म्हणजे स्वयंपाक बनव. तुमचं बरोबर आहे ताई, पण काय होतं ना, एवढ्या घरी आम्ही स्वयंपाक करतो, प्रत्येकाच्या घरी जातो, नवनवीन वेगवेगळ्या रेसिपी बनवतो, त्यानंतर घरचं येऊन घरी पण करावं लागतं. तर कधी कधी काय होतं ना, स्ट्रेस असतो, डोक्यामध्ये अनेक विचार असतात, शिवाय कामावर काय काय रेसिपी बनवायच्या आहेत ते सुद्धा टेन्शन असतं. आता आम्हाला सवय झाली या गोष्टीची, पण कधी कधी माणसाच्या डोक्यामध्ये अनेक विचार चालू असतात, टेन्शन चालू असतं. सगळ्याच वेळेला आपले मूड चांगलं असतं असं नाही आहे. असो, कढईमध्ये तेल टाकलं, थोडंसं बटर टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं, जिरं टाकलं. जिरं छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकली, लाल तिखट टाकलं, धणे पावडर टाकली, गरम मसाला टाकला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तर ह्या पॅकेटमधला गरम मसाला आहे. त्यानंतर ना हा छान परतून झाल्याच्यानंतर जास्त वेळ थांबायचं नाही आहे, लगेचच ह्या भांड्यातलं जे आपण वाटण केलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. नाहीतर आपलं जे मसाले आपण लाल तिखट वगैरे टाकलं आहे ते लगेचच जळून जाईल. लाल तिखट, गरम मसाला, धणा पावडर, हळद हे गरम तेलात टाकल्यानंतर जास्त वेळ वाट बघायची नाही, नाही तर मसाला जळून जाईल. आणि लगेचच आपण जी प्युरी केलेली आहे पालकची आणि कांदा टोमॅटोची ती ह्याच्यात ॲड करायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. कन्सिस्टन्सी तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या हिशोबाने ठेवायची. त्यानंतर ना ह्याच्यामध्ये कसुरी मेथी हातावरच क्रश करून मी टाकलेली आहे. कसुरी मेथी टाकल्यावर आपल्या मलाई पालक पनीरला खूप छान चव येते. थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे. त्यानंतर ना हे जे पनीरचे तुकडे आहेत ते हे मी ह्याच्यामध्ये टाकते. तुम्हाला जर पनीर बटरमध्ये फ्राय करून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी इथे प्लेनच पनीर घेतलेलं आहे, त्याचे तुकडे केलेत आणि टाकलेले आहेत. कारण इकडचे सर आणि मॅडम जिमला जातात, त्यामुळे ते कमीत कमी तेलाचा आणि बटरचा वापर करतात. त्यामुळेच मी हे पनीर बटरमध्ये वगैरे फ्राय केलेले नाही आहेत, डायरेक्ट असे मी टाकलेले. जर तुम्हाला बटरमध्ये फ्राय करायचे तर तुम्ही बटरमध्ये पनीर फ्राय करून ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात. एक उकळी आल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. कधीही आपण हिरव्या भाज्यांमध्ये मीठ नंतर टाकतो, कारण की हिरव्या भाज्या शिजल्यानंतर कमी होतात आणि त्यामुळे मिठाचा अंदाज आपल्याला कमी जास्त होऊ नये ह्यासाठी मीठ थोडंसं उशिराच घालायचं. आणि भेंडीच्या भाजीत तर मीठ सगळ्यात शेवटी घालायचं, जेणेकरून भेंडीची भाजी चिकट अजिबात होत नाही. तर बघा, आपण बनवतो आहे मलाई पालक पनीर आणि मी तुम्हाला एक टिप दिली भेंडीच्या भाजीबद्दल. बरं, ही फ्रेश क्रीम होती, बरं फ्रेश क्रीम जी घरामध्ये काढतात रोजची दुधाची, त्याच्यातलीच थोडीशी फ्रेश क्रीम मी ह्याच्यामध्ये टाकली आहे आणि छान मिक्स करून घेतलं. आणि जेव्हा अशी भाजी आपली खळखळ खळखळ उकळायला लागली तेव्हा समजून जायचं की आपली ही भाजी झालेली आहे. अशी मस्त कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, भाजीचा थोडासा रंग चेंज झाला पाहिजे की मग आपली ही पालक पनीरची भाजी रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती मस्त हिरवीगार अशी दिसते. का दिसते माहिती आहे? कारण आपण ही बर्फाच्या पाण्यात टाकलेली, नाहीतर आपली भाजी काळपट दिसली असती. तर इकडे बघू शकता तुम्ही आपली भाजी मस्त अशी उकळते. आणि अशा वेळेला आहे ना, कधी कधी आहे ना ची भाजी आपण बनवतो ना तेव्हा आहे ना ती अशी अंगावर वगैरे पण उडते का, कारण ह्याची ग्रेव्ही जी असते ती थिक असते. त्यामुळे तर तुम्ही झाकण वगैरे ठेवू शकता. मी इथे झाकण ठेवलेलं नाही आहे आणि झाकणची गरज नाही, कारण पालक आपण ऑलरेडी शिजवला होता आणि पनीर पण आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. जर झाकण ठेवलं तर वाफेमुळे ते पनीरचा चुरा पण होऊ शकतो. तर अशा प्रकारे मीठ पण टाकून झालं आपला, तर ही भाजी आपली तयार आहे. आणि फायनली सर्व करताना किंवा टिफिनमध्ये भरताना, मी तर सरांचा टिफिन पॅक करणार आहे, पण सर्व करताना किंवा कढईत शेवटी गॅस बंद करताना ह्याच्यावर थोडंसं असं जी मलाई आहे ती टाकायची. तर ही घरात बनवलेली फ्रेश क्रीम आहे. तुमच्याकडे जर पॅकेटची रेडीमेड असेल तर ती पण तुम्ही अशी टाकू शकता. तर अशा प्रकारे मी थोडी थोडी क्रीम अशी कढईत सगळ्या बाजूला थोडी थोडी पसरवली आहे, जेणेकरून आपल्या मलाई पालक पनीरला मलाईचं लूक येईल. तर बघू शकता किती मस्त दिसते आपली ही रेसिपी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची की तयार आहे आपलं मलाई पालक पनीर. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? झाली आहे का नाही झटपट? वरून थोडंसं बटर टाकलं आहे, तर हे बटर बाहेरच होतं
तुम्ही फ्रीजमध्ये असलेलं बटरसुद्धा टाकू शकता. बटर ऑप्शनल आहे, तुम्हाला वरून टाकू वाटलं तर टाका. पण मी त्या अशीच चवीसाठी टाकलं आहे, कारण की शेवटी गॅस बंद केल्यावर जेव्हा आपण झाकण झाकून ठेवू, तेव्हा जेव्हा झाकण उघडू तेव्हा छान असा बटरचा आणि आपल्या मलाई पालक पनीरचा सुगंध येतो. तर तयार आहे आपली ही मलाई पालक पनीरची रेसिपी. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बघत असाल तर लगेचच चॅनलला फॉलो करा आणि मला खूप सारा सपोर्ट करा. चला मग उद्या भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.